तुम्हाला माहितीच आहे की आपल्या शरीरामध्ये वाढलेलं कोलेस्ट्रॉल हृदयविकाराचा धोका वाढवतं, परंतु याच्यामधल्या काही वैज्ञानिक तुम्ही जीवनशैलीत बदल जर केले तर नैसर्गिकरित्या तुम्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणू शकता. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्स फॅट्स पूर्णपणे बंद करा. आता ट्रान्स फॅट्स म्हणजे कशामध्ये आहेत? बाहेरचे तळलेले पदार्थ किंवा प्रोसेस फूड जे आहेत आणि बेकरी पदार्थांमध्ये ट्रान्स फॅटचं प्रमाण असतं. हे आपल्या शरीरामधलं बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि गुड कोलेस्ट्रॉल जे आहे तर त्याला कमी करतं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवणं गरजेचं आहे. तुमच्या आहारामध्ये तुम्ही ओट्स, कडधान्य, फळं, पालेभाज्या याचा समावेश करा. हे जे काही फायबर असतं ना, हे कोलेस्ट्रॉलला रक्तामध्ये शोषलं जाण्यापासून रोखतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम. व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जवळजवळ म्हणजे दिवसभरामध्ये 30 ते 45 मिनिटाचा जर मध्यम स्वरूपाचा तुम्ही व्यायाम केला, जसं की तुम्ही योगासनं केले किंवा ब्रिस्क वॉकिंग केलं, ज्याला शक्य त्याने धावणं, पोहणं, हे गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी मदत करतं. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन आटोक्यात ठेवणं. जास्त जर वजन असेल तर हे कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर थेट परिणाम करत असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर 5 ते 10% जरी वजन कमी केलं तरी कोलेस्ट्रॉलमध्ये लक्षणीयरित्या सुधारणा झालेली आम्ही बघितली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची पाचवी गोष्ट म्हणजे जर धूम्रपान करत असाल तर ते सुद्धा सोडा. धूम्रपान जर सोडलं तर लगेच गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, हृदयाचं आरोग्य टिकून राहतं. एक गोष्ट लक्षात ठेवा की नैसर्गिक बदल हे खूप प्रभावी असतात, परंतु जर समजा कोलेस्ट्रॉलची पातळी खूपच जास्त असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करणं हे अनिवार्य आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की ही शेअर करा आणि आपलं आरोग्य जपा. धन्यवाद.